नागपुरातल्या जरीपटका पोलीस स्थानकासमोर रास्ता रोको करणाऱ्या जमावावर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। समतानगर परिसरातल्या प्रशांत चमके या अवैध दारू विक्रेत्याने इम्रतलाल राणा आणि पूरणलाल राणा या दोन सख्ख्या भावांची हत्या केली। केवळ घरातल्या सांडपाण्यावरनं राणा आणि चमके यांच्यात वाद झाला। आधी चमकेच्या गुंडांनी इम्रतलाल यांना मारहाण केली आणि जखमी केलं। त्यानंतर गुंडांचा मोर्चा राणा यांच्या घराकडे वळला। घरातील महिलांवरती सुद्धा हात उगारण्यापर्यंत या गुंडांची मजल गेली होती। यांना अडवण्यासाठी आलेल्या पूरणलाल याला सुद्धा भुसकून ठार करण्यात आलं आणि इम्रतलाल यांचीही हत्या केली गेली। रात्री उशिरा ही घटना घडली आणि त्याचीच परिणिती आज या प्रकारात पाहायला मिळाली। आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, काय कारण होतं की इतका मोठा वाद सुरू झाला नागपूरमध्ये? ज्ञानदा, ज्या पद्धतीने काल दोन्ही निर्दोष भावांची राणा बंधूंची हत्या जी आहे ते गुन्हेगारांनी केलेली होती आणि फक्त सांडपाण्याचा वाद होता, तो वाद निमित्त ठरला आणि त्याच्यानंतर परिसरामध्ये अवैध दारूचा व्यवसाय करणारे हे सर्व जे गुंड होते, या गुंडांना त्या परिसरामध्ये आपला वर्चस्व कायम ठेवायचा होता आणि परिसरामध्ये आपली दहशत कायम ठेवण्यासाठी त्यांनी सर्वांच्या देखत राणा बंधूंची हत्या केली। त्याच्यानंतर जे नागरिक आहेत ते कुठेतरी नाराज होते। नागरिकांचं म्हणणं होतं की पोलिसांची गस्त त्या परिसरामध्ये नेहमी व्हायची, पोलीसवाले ज्या ठिकाणी अवैध दारू विकली जायची त्या ठिकाणी पोहोचून हफ्ते घ्यायचे, मात्र कारवाई कधीच करत नव्हते आणि त्यामुळेच राणा बंधूंची हत्या झाली आहे अशा पद्धतीचा नागरिकांचा रोष होता आणि तो जो रोष आहे तो पोलीस स्थानकासमोर सकाळपासूनच जमाव जमून होता आणि अचानकपणे जेव्हा राणा बंधूंचे मृतदेह जे आहेत ते पोस्टमॉर्टम होऊन त्यांच्या घराकडे निघाले, त्याच्यानंतर गर्दी जी आहे ती पोलीस स्टेशन समोर वाढत गेली। पोलिसांनी त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला, मात्र जे नागरिक आहेत त्यांनी टायर जाळून आणि रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची परिणिती जी आहे की वाहतूक सुरळीत राहावी याच्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागलेला आहे। मात्र हा लाठीमार फक्त रास्ता रोको केला जात होता म्हणून करावा लागलाय असं म्हणून चालणार नाही, कारण ही जी हत्येची घटना घडली आहे आणि हत्याची घटना ज्या लोकांनी घडवलेली आहे त्यांना पोलिसांचा आशीर्वाद होता, त्यांच्या अवैध धंद्यांना पोलिसांचा आशीर्वाद होता, असा लोकांचा रोष आहे आणि तो रोष व्यक्त करायला जेव्हा लोक पोलीस स्थानकासमोर गेले तर त्यांच्यावर लाठीमार झालेला आहे, अशी ही संपूर्ण घटना आहे।